हाय हॅलो नमस्कार. मराठी मॉम साऊथ इंडिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही जर मागचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की आमची नेक्स्ट डेस्टिनेशन कोणती आहे. तर मी सांगते, आम्ही रामेश्वरमला पोहोचलो आहोत आणि हा जो ब्रिज दिसत आहे आणि ब्रिजच्या पुढे आहे ते ट्रेन ट्रॅक आहे. ॲक्च्युली गाडीतून जास्त व्हिडिओ म्हणजे क्लिअर व्हिडिओ बनवता आला नाही, पण खूप साऱ्या पिक्चरमध्ये याचं ही ट्रेन वगैरे म्हणजे दिसत असतं आपल्याला. आणि भारत ते श्रीलंका जोडणारी एकमेव हा ट्रेन मार्ग आहे. रामेश्वरम हे 4 धामापैकी एक महत्त्वाचं धाम आहे आणि आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. सायंकाळची वेळ आहे आणि आम्ही गाडी एका ठिकाणी पार्क केली. पहिलं मंदिरात गेलो. हा मंदिरांचा एंट्रन्स आहे. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या देवाचं साहित्य वगैरे खूप सारे शॉप होते आणि आम्हाला वाटलं खूप गर्दी असणार आहे, कारण मदुराईला पण गर्दी होती आणि आता इथं पण खूप गर्दी असेल म्हणून आमची घाई गडबड चालू आहे की नंतर टेम्पल बंद होईल, त्यामुळे चला लवकर जाऊया. खूप मोठा मंदिर आहे, खूप प्रचंड मोठा असा आवार आहे याचा. दोन्ही बाजूला या कॉरिडॉरमध्ये खूप वेगवेगळी शॉप होती आणि रामनाथन स्वामी मंदिरातला हा कॉरिडॉर जगातील लांब कॉरिडॉरपैकी एक मानला गेलेला आहे. श्रीरामांनी रावणाचा वध केला, त्यानंतर रावणाची हत्या, रावण वंशातील लोकांची हत्या या सर्वाचं प्रायश्चित्त म्हणून श्रीरामांनी रामेश्वरला परत आले. तेथून त्या समुद्रामधील वाळूने तेथे शिवलिंग तयार केले. त्याला रामनाथन स्वामी असंही म्हटलं जातं आणि त्या शिवलिंगाची स्थापना श्रीरामांनी केली आणि हनुमानाला सांगितलं की कैलासातून शिवलिंग घेऊन ये आणि प्रथम पूजा कैलासातून आणलेल्या शिवलिंगाची केली जाते तिथं आजही. मग हनुमानाने कैलासातून जे शिवलिंग आणलं त्याला विश्वलिंगम असं म्हटलं जातं आणि आजही तिथे विश्वलिंगमची पहिली पूजा होते. हे रामनाथन स्वामीच्या मंदिरात जायचा आतला एंट्रन्स आहे आणि भला मोठा, सगळ्यात मोठा नंदी इथंच पहिल्यांदा पाहिला आणि आम्ही आत देवाला पाया पडायला जाण्यासाठी एंट्री झाली आमची आणि एकदम खरं सुचलंच नाही की आपण आत पण आलेलो आहोत, कारण तिथं काहीच गर्दी नव्हती. मग मी व्हिडिओ बंद केला कारण आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं. आम्ही लकी पर्सन झालोय की आम्हाला आल्याला दर्शन भेटलं. कसलीच गर्दी नव्हती, काही रांग नाही ना काही नाही. तिकडं तिकिटाच्या लावलेत 100 रुपये 200 रुपये विशेष दर्शनासाठी आणि आम्ही आलो डायरेक्ट दर्शनासाठीच गेलो. आमचं नशीब आणि काय म्हणतात महादेवाची कृपा झाली. आज सकाळपासून आमचं मदुराई झालं, नंतर ओल्डेस्ट टेम्पल झालं आणि आता आम्ही रामेश्वरममध्ये आलो आणि तेही दर्शन लगेच झालं. थँक्यू. आमचं दर्शन आता मंदिरात झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटलं तिथं. मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अग्नितीर्थला स्नान करण्यासाठी जायचं होतं, पण आत्ता आम्ही डायरेक्ट जेवायला आलोय का तर खूप लेट झालंय, मुलांना भूक लागलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला लवकर अग्नितीर्थला आणि 22 कुंडात स्नान करण्यासाठी जायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही अग्नितीर्थमला गेलो, तिथं स्नान केलं समुद्रामध्ये आणि त्यानंतर आम्ही 22 कुंडामध्ये स्नान करायला गेलो. ते मंदिराच्या आवारातच आहे. तिथं 22 प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे विहिरी आहेत, नदीचं पाणी आहे तिथं 22 प्रकारच्या आणि त्याची प्रत्येकाची चव 22 प्रकारची चव तिथं आहे. गंगातीर्थम, सावित्री, सरस्वती, महालक्ष्मी, गवया, कवच, कोडी, माधव, सेतू माधव असं 22 प्रकारच्या तीर्थम आहे आणि त्याचं प्रत्येकाचं एक विशेष महत्त्व आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला आरोग्य वरदान चांगलं लाभतं, तसेच मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला आलो सगळं आवरून, कारण आम्हाला पुढे निघायचं होतं. धनुष्कोडीला आम्ही गेलो नाही, पण धनुष्कोडी म्हणजे आपलं राम सेतू आहे. श्रीलंकेत जाण्यासाठी वानर सेनेसहित श्रीरामांनी राम सेतू बांधला होता आणि आजही त्याचा अवशेष तिथं पाहायला मिळतात. विभीषणाच्या विनंतीवरून तो राम सेतू अर्ध्यातून तोडला गेला आणि त्याला धनुष्कोडी असं नाव दिलं गेलेलं आहे. यानंतर आम्ही निघालेलो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला
ते तुम्हाला कळेलच। आणि आता लंच टाइम झालेला आहे आणि इथं लंचमध्ये चपाती भाजी भेटत नाही साऊथमध्ये, कुठं पण गेलात तर। अपलम, सांबार राईस, भेंडीची भाजी, ही काय आहे? टोमॅटो चटणी, तकाली चटणी, अपलम, सांबार राईस, ओकरा आणि लोणचं। ट्रिपमधला हा सेकंड पार्ट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।